नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आज आम्ही चाललो आहोत सिडनीला. आज सॅटर्डे आहे, सो वीकेंडचा पहिला दिवस. चाललो आहोत आम्ही आज सिडनीला. थोड्या गोष्टी फिरू, थोडी शॉपिंग करू, नॉर्मल ग्रॉसरी शॉपिंग. थोड्या गोष्टी ज्या बाथर्समध्ये नाही मिळत किंवा जे जसे तुपाचे दिवे वगैरे आहेत, नॉर्मल दिवे मिळतात पण तुपाचे दिवे नाही मिळत, तर ज्या गोष्टी नाही मिळत त्या बल्कमध्ये सिडनीला घ्यायला जातो आम्ही वन्स अ मंथ और वन्स इन 2 months. तर मग ते घ्यायला चाललोय. त्यानंतर इथे सिडनी CBD मध्ये क्रिसमस ट्री लागली आहे. ती खूप मोठी क्रिसमस ट्री असते, सो ती पण बघायला चाललोय. अच्छा, ऑस्ट्रेलियातली सगळ्यात मोठी. आणि त्यानंतर इथे मोहितचा सध्या प्रोजेक्ट चालू आहे टरोंगा झूला. तर त्या दिवशी त्यांनी त्या ऑफिसमधून काम केलं, तर त्याला ते तिकडे असं काचेच्या ऑफिसमधून सगळं बाहेर प्राणी वगैरे उभे राहिलेले सगळे दिसले. तर कदाचित ते पण फिरायला जाऊ आम्ही. ऑफिसच्या आतमध्ये ते नाही जाता येणार, पण बाहेरून. हा, ट्री कांगारू असे असतात ना, वॉम्बॅट आणि कांगारूचं मिक्सचर येते, म्हणजे तोंडाने दिसायला वॉम्बॅटच ना, वॉम्बॅट नाही, कोआला सॉरी. हा, आणि पाठचं सगळं शरीर असं कांगारूचं. हा, आणि झाडावर असतात ते. खूप एंडेंजर्ड ऑस्ट्रेलियन स्पीसीज आहे. बरोबर. तर असं आम्ही त्या व्हॅनमधून चाललोय. हे आता आम्ही जस्ट कामावरून पिक केलं. हे रोल्स आहेत. काल आमची क्रिसमस पार्टी होती, तर मग तिकडे सगळे बाकीचे संपले, पण व्हेजिटेरियन तसेच राहिले. तर मग ते आम्ही आता घेऊन चाललोय. आता स्टे ट्यून्ड. आता या बेल्स लाईन ऑफ रोड वरून चाललोय. तुम्ही कधी मागे असा ब्लॉग बघितला असेल माझे मम्मी पप्पा असताना, तर तेव्हा आम्ही या रोडनी गेलो होतो आणि आईस्क्रीम खाल्लं होतं, फ्रुटी आईस्क्रीम. जसं मी मागे पण सांगितलेलं ब्लॉगमध्ये की फ्रेश फळं ते आपल्या समोर ग्राइंड वगैरे करून त्याचं आईस्क्रीम आपल्याला फ्रेश आईस्क्रीम बनवून देतात. सो ते आम्ही खायला चाललोय. म्हणजे सिडनीला चाललोय, पण ते ऑन द वे आपल्याला ते पण लागेल. रस्ता थोडा ग्रेट वेस्टर्न हायवे सोडून आम्ही बेल्स लाईन ऑफ रोड घेतलाय. आणि इकडे सगळी ती बुशफायरची झाडं वगैरे जळालेली ती अजून पण दिसतात, जे 2019 मध्ये इथे बुशफायर झाला होता त्याचं. ते मी लास्ट ब्लॉग मध्ये ते पण टाकलं होतं मी, कशी झाडं सगळी काळी काढत. आता आम्ही इथे पोहोचलो आहोत मस्तपैकी. हो, मस्तपैकी आता इथे आईस्क्रीम खाऊयात. फ्रुटी आईस्क्रीम खायला मस्त वाटतं. माझ्याप्रमाणे कॅमेरा ऑफ करतो. समोर कसं दिसतंय मी दाखवते. ब्युटिफुल, व्हेरी टेस्टी. आम्ही इथे आलोय. आधी इकडे राधे चटपटा हाऊसमध्ये जेवून घेऊ आणि नंतर या राधे इंडियन ग्रॉसरी स्टोअरमध्ये जाऊन शॉपिंग करू, जे काही घ्यायचे ते ग्रॉसरी. पाणीपुरी नाही खायची मला. ठीक आहे. इथे आम्ही मस्तपैकी बाहेर बसलो आहोत. तिथे आतमध्ये फुल आहे माझ्या मते, तर इथे बसूया. चालू आहे व्हिडिओ. आता मस्तपैकी एक पावभाजी ऑर्डर केली आहे आणि एक रगडा पाणीपुरी ऑर्डर केलं आहे. सो आधी ते खाऊन बघू. तेवढ्यात पोट तर नाही भरणार आहे, कारण सकाळपासून आम्ही काहीच नाही, नाश्ता नाही केला, काही नाही केलंय. आणि आता 1:22 ऑलमोस्ट 1:30 वाजत आलेला आहे. तर मग हा, आधी खाऊन घेऊ आणि जर पावभाजी चांगली असेल तर मग मी अजून एक प्लेट मागवेन, नसेल तर मग फ्रँकी वगैरे असं काहीतरी मागू. कूलर येत आहे छान, एकदम ड्राय हीट आहे ना, हीट त्यामुळे पाणी पाडतायत. हीट, ड्राय हीटसाठी अंगावर लिटरली पडतंय ते पाणी, ओलं ओलं वाटतंय. अच्छा, आम्ही पूर्वी याच एरियामध्ये राहायचो, म्हणून ब्लॅक टाउनमध्ये. सो इकडे यायचो. व्हेजिटेरियन रेस्टॉरंट आहे, सो चांगलं वाटतं इकडचं खाणं. आणि गर्दी पण व्हेज रेस्टॉरंट आहे, पूर्ण मला नव्हतं माहिती. प्युअर व्हेज आणि चांगलं वाटतं असं थोडं इथे. म्हणजे बाकी ठिकाणी गर्दी असते, जे
झटकाच बिटकाच असतं ना तिकडे गर्दी असते, तसं फेमस आहे सिडनीतलं, गर्दी लाईन बीन असं सगळं. सो आम्हाला हे त्याची सवय झाली घराच्या जवळ, म्हणून असं हे. इथून आधी आम्ही 10 मिनिटांवरती राहायचो, रेंटवर राहायचो तेव्हा. आपण का देतात पावभाजी? देतात काय माहिती, ते सिडनीची पद्धत. आवडली 100% दुसरी प्लेट ऑर्डर करणार आहे. कर ना मग. 100% कर ना मग, 100% कर. खतरनाक. कांदा लिंबू टाक. ही आली आहे मोहितची पाणीपुरी, रगडा पाणीपुरी. चांगली आहे. आता नॉर्मली जे आपण असतो, तर मला कोणी विचारलं तर मी कशी बोलते, आवडली का? तर ते हां खूप आवडली. मोहितचं असेल खूप आवडली, हो खूप आवडली. खूप डेंजर जेवण झालं. आता 2 प्लेट पावभाजी आणि 1 प्लेट पाणीपुरी असं म्हणून खाल्लं आहे आम्ही. सो डेंजर. चला हे पण चांगलं आहे. 159ला काय गुगल असं रोज वगैरे नाहीये का? आहे ना, कापडाचे पण हेच घेऊ ना मग, हे स्वस्त आहेत ना. हे एक लाटणं घ्यायचंय वॉफलला मारायला. $8 लाटणं. आपण कधी बनवतो मग? असं वाटतं इकडे येऊन. मी तर एव्हरी वीक येतो. अरे हा, मोहित प्रत्येक वीक मध्ये येतो फ्रायडेला. मोस्टली फ्रायडे, कधी कधी थर्सडेला पण जावं लागतं. तर तो इथेच ब्लॅकटाउन पर्यंत येतो गाडीनी. इथे या कम्युटर कार पार्क मध्ये गाडी पार्क करतो आणि इथून मग ट्रेननी जातो कामावर. आता इथे मध्ये आम्हाला श्री मंदिर लागलंय ऑबनला. इथे मंदिरात जाऊ, दर्शन वगैरे घेऊ. आता आपण चाललो आहोत एन्झॅक ब्रिज वरून. रखा क्या है, इकडनं बाहेर पडतो मावसाला. M4 इकडनं बाहेर पडतो. अच्छा, डायरेक्ट पॅरामेटाला जायला इकडे डायरेक्ट बाहेर पडतो. पॅरामेटाला चढायचं डायरेक्ट इकडे. हेलिकॉप्टर हे गाणं इथेच शूट झालंय हा, बाय द वे. ब्रिजवर नाही, हा म्हणजे सिडनी या CBD मध्ये. तो तिकडे हार्बर ब्रिजच्या वरतून ते हेलिकॉप्टर उडतं ना, आता पण उडतंय. आई ग, या गाण्यामध्ये पण उडलेलं ते हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टरला ऑस्ट्रेलियामध्ये काय म्हणतात माहितीये? हेलिकॉप्टर नाही, चॉपर. हेलिकॉप्टर नाही बोलत, हे आपणच बोलतो. हेलिकॉप्टर असं काही नाही, हेलिकॉप्टर पण बोलतो. मोहित ती बोट बघ, जहाज बघ, ते किती मोठी आहे. बापरे, हार्बर ब्रिजच्या खालून जातो ते. आता आपण हे एन्झॅक ब्रिज वरून चाललोय, नंतर आपण हार्बर ब्रिज वरून पण जाऊ. त्याच्यातच ते हेलिकॉप्टरचं शूटिंग. हा, मी तेच बोलले. हेलिकॉप्टर पंख्याचा आवाज येतोय. मी बघ कसं केलं मग, हेलिकॉप्टरच्या पंख्याचा आवाज येतो. क्रॅक्ट. सीन मध्ये घुसायचं मग. सीन मध्ये घुसायचं का? ब्लॉग असला तरी सीन मध्ये घुसायचं. बरं, मस्त गाणं. हा व्ह्यू बघा सगळ्यांनी. म्युझिक एकदम म्हणजे असंच रॅन्डमली गाणं लागलंय. हा, हे गाणं खरं रॅन्डमली लागलंय. इथे आता आम्ही आलोय डार्लिंग हार्बरला. इथे एक एक्वेरियम आहे, ब्युटिफुल एक्वेरियम. आयमॅक्स वडाळ्याला आहे तसं इकडे पण. वडाळा आणि या आयमॅक्स मध्ये खूप फरक आहे. हळूवा मोहित, ती कार बघ. ही जी बिल्डिंग आहे ना, ही क्राऊन बिल्डिंग आहे. हा, मला जायची खूप इच्छा आहे, पण मोहित घेऊन नाही जात कधी. चाललोय आपण आता हार्बर ब्रिज वरून, आणि तो तिकडे ओपेरा हाऊस. ही दुसरी
क्राऊन प्रिन्सेस नावाची. अच्छा. आणि ती दुसरी तिकडे होती. ओके. आयकॉनिक, मोस्ट आयकॉनिक व्ह्यू इन ऑस्ट्रेलिया. तिकडे होतो ओपेरा हाऊस. अरे ट्रेन दाखव कशी जाते बघ हार्बर ब्रिज वरनं. दाखव दर्शकांना. हो माहितीये. मम्मी पप्पा आलेले ना तेव्हा या ट्रेन मधून मी व्हिडिओ घेतलेला हार्बर ब्रिज आणि ओपेरा हाऊसचा. आता आपण हार्बर ब्रिज वरती आहोत. ट्रेन या साईडला, ओपेरा तिकडे. चलते बोल आता, तुला काय बोलायचं? म्हटलं आपण असा बिझनेस काढू शकतो का की इंडियातल्या लोकांनी फ्लाईटचं तिकीट काढून यायचं ऑस्ट्रेलियाला. अच्छा. आणि आपण फिरवू सिडनी त्या लोकांना. विल्सन पॉइंट इकडे ते तन्हाई गाणं आहे ना, दिल चाहता है, दाखव लवकर. दिल चाहता है तन्हाई गाणं आहे ना, त्याचं शूटिंग इकडे झालं होतं. बरोबर. इकडे चाललोय आता आपण मॉसमन. इथे आता तिकीट काढलंय आम्ही. इथे व्हॅन उभी केली आहे आणि टरोंगा झू जवळ आलेलो आहे आम्ही. टरोंगा एक ताडोबा जंगल नाही, टरोंगा झू मध्ये आलेलो आहे. मोहित जिथे आता सध्या काम करतोय त्याचा जो प्रोजेक्ट चालू आहे ते बघायला आलेलो आहोत. आणि तिथे तो आता आम्हाला ट्री कांगारू दाखवणार आहे. हा काय दिसतोय ना, हा अयो दिसला कोआला. ये ते तुझं ऑफिस. स्ट्रेट जाऊन ती बिल्डिंग दिसते ते ऑफिस. हा. इथे मिस्टर मोहित गर्गे काम करतात सध्या. नाही रे, भूकच नाहीये बिलकुल पण. नाही दिसत ट्री कांगारू. इथे होतं ते, इथे कुठे 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 तिकडे वरती बसलाय. कुठे 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 शेपटी लंबून बसलाय. मग तिकडे बघ ना, शेपटी लांबून बसलाय. दिसला पण असं एकदम चांगल्या आणि नाही दिसत आहे. ही त्याची शेपूट. तो शांत. इकडे लोक त्रास देत असते का रे? खाजवतोय बघ कसा पाठ. विचारा. इकडे पिसारा फुलवून मोर होता. इकडे वॉफलला आणलं तर त्याला पण लोक बघतील. वॉफलला इकडे सोडून जाऊ आपण. तिकडे बीच आहे. न्यूझीलंडला जाऊ आपण एकदा. जायचंय बोटीनी. ते सगळं व्हील्स वगैरे दिसत आहेत ते सगळे. सॅटर्डे संडे सर्क्युलर की टू टरोंगा झू. हे बघ लास्ट कधी आहे अराउंड. ठीक आहे चल. या बोटीने आता आम्ही जाणार आहोत सर्क्युलर कीला. व्हॅन इकडेच पार्क केली आहे. हे मोहितचे सगळे असे अचानक प्लॅन असतात आणि एकदम बेस्ट प्लॅन असतात. तर बोलतो सर्क्युलर की वरून आहे ना, आपण डायरेक्ट आधी हे बघून घेऊ, क्रिसमस ट्री बघून घेऊ. तिकडनं ट्रेन पकडू, क्रिसमस ट्री बघू. हा ते मेट्रो पण करायची होती ना आपल्याला. मेट्रो सर्क्युलर की वरून नाही, तुला ते तिकडनं मिळेल. ते थोडं लांब पडेल. अच्छा ठीक आहे चालेल. तर गेट उघडलाय. लेट्स गो.
आहे ती पब्लिक ट्रान्सपोर्टची बोट आहे. सो लोक रोज ॲक्च्युली इकडनं ट्रॅव्हल करायला ऑफिसला जायला वगैरे वापरतात. कारण हा असा कर्व आहे मॅपमध्ये तुम्ही बघाल तर मग मस्त एकदम व्ह्यू असा सिडनी CBDचा पूर्ण सिटीचा व्ह्यू आणि असं म्हणजे फक्त टुरिझमसाठी नाही. माझी क्रिसमस पार्टी तिकडे होती बघ. असा पण काढा आपला. इकडे आता सर्क्युलर कीला उतरतोय आपण. लाईट रेल मध्ये चढतोय आता आम्ही. माझा लुक चेंज झाला ना, केस कापले. अचानक चेंज झाला. काल क्रिसमस पार्टी होती म्हणून मोहितने केस कापलेले. अचानक आता दाढी मोठी वाटायला लागली. उतरलो, इथे टॅप ऑफ करावा लागेल. आता अजून लाईट्स नाही लागल्यात कारण आजकाल ना अंधार 8:30-9 मे बी कधी कधी 9:15 पर्यंत होतो. लवकर पडतो. अच्छा, तेव्हा इथे लाईट्स लागतील का? सूर्यास्त त्या वेस्ट साईडला होतो ना, वेस्टर्न साईडला. वेस्टला म्हणजे बाथस साईडला होतो. बरोबर. सो तिकडे कसे डोंगर आहेत, आधी डोंगराच्या खाली जातो. बरोबर. सिडनीत सनराईज पण लवकर होतो, सनसेट पण लवकर होतो. कळलं. ही आहे आपली क्रिसमस ट्री. मोठा बुबू आहे बापरे. का नाही हात लावलास तू त्या बुबूला? माझ्या वॉफलची लॉयल आहे. मी म्हटलं त्या वॉफल त्या कुत्र्याला हात लाव. तो बोलतो नाही मी लॉयल आहे. म्हटलं काय आहेस? बोलतो लॉयल आहे. कसलं लॉयल? बोलतो मी वॉफलची खूप लॉयल आहे. मी जर त्याला हात लावला त्या कुत्र्याला तर वॉफलला राग येईल. वास घेत असतो ना कुत्र्याचा. एवढं कुत्र्याचा एवढं कोण विचार करतं? माझ्या बघू तिथे ती क्रिसमस ट्री. हो खरंच एवढे लोक जमलेत ना, ते फक्त लाईट लागायची वेट करतायत. आणि इथे हा धबधबा. तिकडे मोहित उभा राहून माझे इथे फोटो काढलेत क्रिसमस ट्रीच्या समोर. आता सिग्नल जेव्हा चालू होईल तेव्हा तो येईल इकडे परत. आला ये. हे हळूहळू आता लाईट्स लागायला सुरुवात झालेल्या आहेत. इकडच्या बंद आहेत पण इकडे तुम्ही बघू शकता चालू होत आहेत. ब्युटिफुल. किती मोठी ट्री आहे यार ही. हॅलो. तर आता झालंय काय की ज्या आम्ही फेरीने परत जाणार होतो टरोंगाझूला, जिथे आम्ही व्हॅन पार्क केली आहे, त्या फेरी बंद झाल्यात. सो आता आम्हाला बसने तिथे पोहोचायचं आहे. सो आमची बस आहे पुढच्या 10 मिनिटात. सो आम्ही पळापळ करून बस स्टॉपपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. 100 नंबरची बस पकडायची आपल्याला टरोंगाझूला जायला. 4 मिनिटं लेट आहे. कुठे? तुला कुठे दिसलं?
त्या आतवरती. अच्छा, बस स्टॉप पर्यंत तर पोहोचलोत आम्ही. ही आली आपली 100 नंबर बस. चला. ओके, आता बसने आम्ही उतरलेलो आहोत, थँक गॉड. आणि आता चालत चाललोय व्हॅन जवळ. आणि किती लांब आहे? 10 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सवर आहे. प्लेझंट वॉक आहे, खूप मस्त वॉक आहे, खूप छान वॉक आहे. असं निसर्ग सौंदर्य, अजून हवा, समुद्राची हवा आहे. आणि इथे बाजूला इथे या सगळ्या जंगलाच्या खाली समुद्र आहे. या पण त्या साईडला सिडनी तिकडे पण आहे. आणि त्या समुद्राचा असा मस्त वास येतो. तिकडे बोट दिसते. बोट इकडे बीच पण आहे, जाता येतं. हो, तिकडनं खाली बीचवर उतरता येतं. ब्युटिफुल. तर मग आता व्हॅनमध्ये बसू. आता वाजलेत किती? 8 वाजून 10 मिनिटं झालेत. सो मस्तपैकी आता आपली घरची ट्रिप चालू करूयात. आणि तो एरिया आहे ना तिकडे, तो हाय वॉकलूज आहे, जो सिडनीतला सगळ्यात श्रीमंत एरिया, सगळ्यात वॉकलूज. मस्त आज मस्त सिडनी फिरलो आज. ती घरं बघ मग, खूप आहे. तिथे सगळ्या छोट्या छोट्या क्रूजेस आहेत आणि त्याच्यावरती सगळी पार्टी वगैरे चालू आहे. आणि इथपर्यंत आवाज येतोय. हत्ती, जिराफ वगैरे आवाज नाही. या सगळ्या बोटवरती, क्रूजवरती सॅटर्डे नाईटच्या पार्टीज चालू आहेत. आपली व्हॅन दिसते इकडे. मला वाटलेलंच. इकडनं काढ ना मग मस्त व्हिडिओ पाठच्या साईडने. हे काय आहे मोहित? मोहितचे सगळे शर्ट कामावरचे, सूट कामावरचा. हे ना मग पाठच्या साईडने काढ, तिकडे पाठीचा. अच्छा, इथे आता जाता जाता घरी आता किती 9, 9:30 वगैरे वाजत आलेत ना. सो म्हटलं जाण्याच्या आधी दुकानं वगैरे बंद होतील ना घरी पोहोचेपर्यंत. म्हटलं आता इथेच खाऊन घेऊ सिडनीमध्ये. तर इथे थाय रेस्टॉरंटमध्ये चाललोय आम्ही एक डिश खायला, जी आम्हाला खूप आवडते. त्याचं नाव काय आहे? पॅडकी माऊ. पॅडकी माऊ. खूप आवडते ती आम्हाला डिश. आम्ही नेहमी थाय रेस्टॉरंट, आधी आम्ही थाय रेस्टॉरंटमध्ये जायचो ना, तेव्हा आम्ही व्हेज फ्राईड राईस, नाही आहे ओपन आहे, तेच आहे अटेंटिव्ह थाय. तर आधी आम्ही फ्राईड राईस खायचो, पॅट थाय खायचो. पण जेव्हापासून पॅटकी माऊ खाल्लंय ना, माय गॉड, त्याच डिशला आम्ही स्टिक आहोत आत्तापर्यंत. नेहमी तेच खातो. छान असं एक बेझलचा फ्लेवर आणि असं छान स्पायसी. आणि ज्या ज्या लोकांना आम्ही रेकमेंड केलेले आहे ना ही डिश, त्या लोकांनी पण आम्हाला सेम फीडबॅक दिलाय की सिरियसली ती डिश खूप छान आहे. तर आता आम्ही इथे चाललोय अटेंटिव्ह थाय फ्युजनमध्ये. लेट्स गो. ही अशी डिश असते पॅटकी माऊची. सगळे वेजीज असतात आणि त्यामध्ये हे असे फ्लॅट नूडल्स असतात. राईस नूडल्स असतात ना, हे असेवाले नूडल्स असतात. प्लीज ट्राय. आता आम्ही निघालोय परतीच्या प्रवासाला. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.